गोड माणसाच्या आठवणीने आयुष्य कसं गोड बनतं, तसंच दिवसाची सुरुवात असा भन्नाट आणि पक्कड असा चहाने जर होत असेल तर कळत न कळत आपल्या ओठावर हास्य तरी खुलतंच आणि दिवसही आपला छानसा असा निघून जातो. चला तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर मस्त असा चहाही घेतलेला आहे, श्रीषाचं टिफिनही बांधलेलं आहे, ब्रेकफास्ट टिफिन वगैरे सगळं झालं आणि श्रीषाला आपण चालवलं आहे सोडायला. चला तर तिची आज स्कूल आहे आणि नंतर ना श्रीषाचं ना की संध्याकाळी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. सो त्याच्यासाठी थोडंसं काहीतरी नवीन करायचं काहीतरी प्रयत्न करत आहे मी. बघू, डोक्यात विचार तरी आहेत, होतोय की नाही त्याचं ट्राय आपण करूच. कारण आजच्या करंट न्यूजमध्ये जे काही सध्या चाललेलं आहे, फक्त मला एक मेसेज द्यायचा आहे म्हणून त्यासाठी हा प्रयत्न आहे सगळा. तर तिला सोडून येईल आणि सोडून आल्यानंतर मी असा हा प्रोजेक्ट घेतला हातामध्ये की बघू आता किती वर्क होतंय वगैरे काही नाही, कारण तीही बोलणं तितकंच गरजेचं आहे. तर मी असा टॉपिक पकडलेला होता की रिस्पेक्ट वुमन. स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट ही आपल्याजवळ असायलाच हवं, पण सोबत ना सगळ्यांनी वुमनला रिस्पेक्टही द्यायला हवं. कारण ती एक आई असते, ती एक बहीण असते, ती एक बायको असते. तर तिच्या वाचून ना की घराला घरपण सुद्धा येत नाही आहे आणि आजकाल तरी एवढ्या सगळ्या गोष्टी न्यूजमध्ये घडत आहेत. सो त्याच्यासाठी विचार केला की हा टॉपिकच आपण पकडू आणि एक छोटासा मेसेज ना आपण सुरुवात तरी करू देण्यासाठी. त्यामुळे एक बॉक्स घेतला, पण ते बॉक्स काही त्याला फिट होईल कारण मध्येच एक पार्टिशन होतं, त्यामुळे ते थोडंसं हलण्याची शक्यता होती आणि श्रीषा मोडूनही टाकेल असं वाटत होतं, म्हणून दुसरा बॉक्स घेतला. हे ना की तिच्या बड्डेसाठी गिफ्ट घेतलेलं होतं ना, तर त्याचं बॉक्स आहे हा. तर म्हटलं की हेच कट केले आणि त्याच्यासाठी हा प्रकल्प करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. बघू आता होतो त्या वगैरे. तर हे अशा प्रकारे घेतला, सेम साईज मेजरमेंटही करून घेतलं आणि मेजरमेंटप्रमाणेच त्यालाही कट केलं मी आणि नंतर ना त्याच्यावरती आपण परत एक स्टिक करून घेऊ की जे काही आपण पेपर प्रिंट करून आणलेलं आहे ना, तर ते त्याला लावून देऊ. कारण हे आपल्याला जपूनही ठेवावं लागेल, कारण श्रीषाला ही सगळ्या गोष्टी दिसल्या की चुकून तिच्या हातूनही काही तुटायला वगैरे नको संध्याकाळपर्यंत. असं काही तिच्याबरोबर होत नाही आहे, पण सगळेजण एकत्रच खेळत असतात ना, तर थोडंसं इकडं तिकडं बघण्याच्या नादातमध्येही होऊन जातं. त्यामुळे विचार केला की थोडं तिच्यासाठीही जपूनच ठेवू आपण संध्याकाळपर्यंत. हे मेसेज मला खरंच खूप आवडलं. शी इज अ वुमन, शी इज अ मदर, शी इज अ डॉटर, शी इज अ वाईफ आणि शी इज अ सिस्टर. सो रिस्पेक्ट फिमेल किंवा रिस्पेक्ट वुमन, आणि ही सगळ्यांनी फॉलो करायला हवं असं मला तरी वाटतं. कारण घराला ना तुम्ही कधीही बघा की लहान मुलंही वगैरे घरी आल्या आई आहे का हेच प्रश्न विचारले जातात त्यांच्यासाठी. आणि एका हाऊसवाईफलाही सुद्धा किंवा होममेकरलाही तुम्ही कमी लेखता कामा नये. तिलाही रिस्पेक्ट तेवढा मिळालाच पाहिजे, कारण तिच्या एवढं कामं ना की कोणीच करू शकत नसते असं मला तरी वाटतं. प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. आता जे वर्किंग वुमन आहेत त्यांना तर हॅट्स ऑफ ह्या गोष्टी सगळ्यांना दाखवायला बरं ना. खाऊ दे पण कुणी वापरायला नको. तो व्हिडिओ घेण्याचा एकच उद्देश होता की सोसायटीच्या ग्रुपमध्ये टाकायचं होतं, कारण लहान मुलंही खाली खेळत असतात आणि चुकून समोर जर त्यांना पेढा बर्फी वगैरे दिसलं तर ते खायला जातातच. त्यामुळे मग म्हटलं की सोसायटीच्या ग्रुपमध्ये टाकू, म्हणजे असं काही प्रकार होणार नाही आहे. आणि नंतर होती रांगोळी कॉम्पिटिशन, मोठ्यांची होती लहानांचीही होती आणि श्रीषालाही काढायचं होतं. सो स्वातीही काढत होती मोठ्यांच्यामध्ये आणि हिलाही काढायचं होतं. सो ड्रॉइंग छान असं करून दिला आणि नंतर त्यामध्ये म्हटलं की कलर वगैरे फिल कर, पण खरंच खूप छान करत होती ती, कलर वगैरे छान फिल करत होती. ह्यामध्येच तिचे दीड तास वगैरे निघून गेले आणि नंतर संध्याकाळी आरतीसाठी तयार व्हायचं होतं. हळदी कुंकू होती, आरती होती, त्यामुळे छान असं साडी नेसलो आम्ही आणि काकूंच्याकडे हळदी कुंकू होती, पाटील काकूंच्याकडे, तिकडे जाऊन आलो. आपल्या सोसायटीच्या गणपतीची ही आरती केली आणि नंतर जी मंडळाची गणपती आहे ना, तर तिथंही आमच्या सोसायटीनं इन्व्हाइट केलेलं होतं की आरतीसाठी म्हणून. सो त्यासाठीही आम्ही तिथं गेलो आणि तिथून ही आरती वगैरे केली आणि नंतर परत तिथून आरती आल्यानंतर रात्री 9 ते 9:30 वाजता आपली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सुरू होणार. She
She is a sister. Respect every woman. You. हॅलो गाणं लावा की छोटं मोबाईल आपण रात्रीचं फिरवलं. ॲक्च्युली ना काल ब्लॉगचा शेवट झालाच नाही, खूप वेळ झालं रात्री. म्हटलं की नेक्स्ट डे पण आपण ॲड करू त्यामध्ये. तर सकाळी उठले, मस्त आवरले आणि म्हटलं की प्रसादासाठी आपल्याला शिरा करायचा होता. सो मस्त असा शिरा केली, नंतर पंचामृती केली आणि श्रीषासाठी टिफिनही पॅक केला आणि तिला चपाती पिझ्झा करून दिली. सो असं काहीतरी मूड चेंज करावंच लागतं मुलांना खाण्यामध्ये तरी. आणि नंतर मग तिला सोडूनही आली आणि छानशी अशी गणपतीची आरती केली आणि आपल्या मंदिरातही जायचं आहे. चला तर मग दर्शन करते ही प्रभुवर की होने हजार बढ़ाते हैं। ऐरावत गत पे होता माधुवन में ले जाते हैं। क्षीरोदर सागर के जल से सूर्य देवी अभिषेक करे, होली खेले गंधोदर से श्रीदेवर का दे कुछ करे। हर नारी का सौभाग्य नहीं है तीर्थंकर की माँ बनने वाला। ओम श्री देवा पूरा चंद्र पार्वती स्वाहा. आजली ॲक्च्युली ना की खूप लेट झालं मला जाण्यासाठी आणि एकदा तिथे गेलं ना की परत लवकर यावंसंच वाटत नाही आहे. सो असा छान दिवस गेला. ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून असेच छान छान व्हिडिओ घेतेच जाईन मी आणि काही चुकलं असेल तर क्षमस्व. आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्येच ना म्हणजे फोटो काढा, व्हिडिओ करण्यामध्ये ना की माझाच व्हिडिओ राहिला किंवा माझाच फोटो राहून गेला. मग काकू म्हटलं की चल आपण ही एक सेल्फी काढू म्हणायला लागला. मग आम्ही गेलो तिथे, एक छानशी अशी सेल्फी काढली आणि नंतर निघालो तिथून. चला तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूच. सो तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.